नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिलेची हत्या करण्यामध्ये आरोपीसोबत सहभागी असलेल्या प्रेमिकेस गुन्ह्यातील गाडीसह घेतले ताब्यात। तब्बल 2 महिन्यांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे। करण नामदेव पाटील, राहणार फडकेपाडा, शिरफाटा, ठाणे असे आरोपीचे नाव आहे। अधिक तपासात या गुन्ह्यातील आरोपीबरोबर त्याची अजून एक प्रेमिका सुद्धा सहभागी होती। तिला सुद्धा गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी गाडीसह पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। 11 एप्रिल रोजी पनवेल तालुका पोलिसांना चिंचवली जवळील पनवेल दुंद्रे रस्त्याच्या वन विभागाच्या जागेत झुडपामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू केले। या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली। आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन शोध घेतला, मात्र तिची ओळख पटली नाही। पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक मिसिंग महिलांचा पडताळणी केली। त्यासोबत पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू झाला। यावेळी हत्या झालेल्या महिलेच्या वर्णनासोबत एका महिलेची माहिती प्राप्त झाली आणि पोलिसांनी त्यानुसार आपला तपास सुरू केला। यावेळी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिता देवी भगवान राजभर, वय 30 वर्ष या महिलेची ओळख पटली। तालुका पोलिसांनी या महिलेच्या संपर्कात असलेल्या इस्माला ताब्यात घेतले। त्याचा मोबाईल फोनबाबत तपास केला असता तो मयत महिलेच्या संपर्कात असल्याचे दिसून आले। त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता या अनिता देवी राजभर या महिलेने त्याच्यासोबत लग्नाचा तगादा लावला होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे नसल्याने करण पाटील याने 6 एप्रिल रोजी तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह कारमधून चिंचवली गावचे हद्दीत आणून कारमधील पेट्रोल काढले आणि ते तिच्या प्रेतावर टाकून तिला जाळून टाकले। गेल्या 2 महिन्यांपासून सदर तपास करत असताना पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, हर्षल राजपूत, अभिजित वरांबळे, पोलीस अंमलदार सुनील कुदळे, आकाश भगत, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, विजय देवरे, विकास साळवी, जयदीप पवार, भानुदास मोटे, भूषण म्हारसे, भीमराव खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीद्वारे सदर आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवले। दरम्यान अधिक तपासात या आरोपीबरोबर त्याची दुसरी प्रेमिका सुरेखा सिंग, वय वर्ष 21, राहणार शिरफाटा ही सुद्धा सहभागी होती व तिच्या समोरच सदर महिलेला जाळण्यात आले होते। त्याचप्रमाणे या महिलेच्या मृतदेह आणण्यासाठी आरोपीने वापरलेली मित्राची गाडी व लोखंडी रॉड हा सुद्धा पनवेल तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।